जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुले ते बोल साच करी। अंबऋषी साठी जन्म सोशियली, दुष्ट निर्दाळिले किती एक। तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, तुका मने तुझ वर्णिती पुराणे। होय नारायणे दया सिंधू, अंबऋषी साठी जन्म सोशियली, दुष्ट निर्दाळिले किती एक। विठाला 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 अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भुजति जस्परद्य प्रदेशं, विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानो, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्।
सेवेकरता निवडलेला अभंग थांबते. आता प्रभू येणार आहेत म्हटल्यानंतर आनंद एवढा पाहिजेच ना, ऐक नाही. सेवेकरता गायलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून मला वाटतं माझ्या सहित बसलेल्यापैकी सर्वांच्या पाठातला परिचित अतिशय प्रसिद्ध असा भगवान परमात्म्याच्या अवतार कार्याचं वर्णन करणारा अभंग आजच्या या सेवेकरता गायलाय. एक 8 चरणाचा फार महत्वाचा अभंग आहे, ज्याच्यामध्ये प्रभूच्या येण्याची जी आनंदमय सृष्टी बनली त्याचं गोड असं वर्णन केलेलं आहे. 7व्या चरणापर्यंत आपण वाट पाहायची आणि 7व्या चरणाला बरोबर प्रभू रामचंद्राच्या नावाचा जयघोष करत प्रभूच्या आगमनाचं स्वागत आपल्या सगळ्यांनी करायचं आहे. 10 दिशांना आनंद होतोय की आज आपल्यामध्ये प्रभू प्रगट होणार आहेत, प्रभू आपल्यामध्ये अवतरित होणार आहेत. सूर्यवंशामध्ये राजा दशरथाच्या पोटी भगवान प्रभू रामचंद्राच्या रूपामध्ये या अखिल विश्वाचा ब्रह्मांडाचा नायक रामप्रभू या अवतारामध्ये भगवान परमात्मा अवतरित होतात आणि महापुरुष त्याचं गोड असं वर्णन करतायत. महिना कुठला होता? उत्तम हा चैत्रमास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्ष ही नवमी, उभे सुरवर हे व्योमी, माध्यान्नासी दिनकर, पळभरी होय स्थिर, धन्य मीच त्रिभुवनी, माझी वंशी चक्रवाणी, सुशोभित दाही दिशा, आनंद नरनारी शेषा, नाही कौसल्येसी भान, गर्भी आले नारायण, अयोनी संभव प्रगटला वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय. विठ्ठला विठ्ठला योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. मस्तक हे पायावरिया वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संता. मस्तक हे पायावरिया वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या. मस्तक हे पायावरिया वार करी संताच्या, जयावरी झळके की हा पद्म करु माथा पारुखे, तो जीवची परी तुके महिषेशी. एवढे जे महिमे करणे तेवाच्या बळे मानु मी कवने, का सूर्याची अंगा उठणी लागतसी. केवता कल्पतरुवरी फुलोरा, कायसे निपाहुने रोषिर सागरा, कवने वासे कापुरा सुवासुदेव. चंदनाते कैचे चर्चावे, अमृताते केवते राधावे, गगनावरी उगवावी घडी कीवी.
तैसे श्री गुरुचे महिमा आकळिता के अजे साधन ते जाणो निम्यान मन निवांत केली ते जाणो निम्यान मन निवांत केली। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आद्यत्रे जननी देवाची धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषी साठी जन्म सोशियली दुष्ट निर्दाळिले किती एक सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय यांचा अतिशय महत्वाचा भगवान परमात्म्याच्या अवतार कार्याचं वर्णन करणारा अवताराची विशेष अशी कारण सांगणारा अभंग आजच्या या नैमित्तिक स्वरूपाच्या कीर्तन सेवेकरता निवडलाय। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या अवताराची कारणही सांगतात आणि त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याच्या दरबारात येऊन गोड अशी एक प्रार्थना सुद्धा करतात। विठ्ठला विठ्ठला अभंगावरती काही बोलण्याच्या अगोदर अल्पासा परिहार तो म्हणजे उचित असा थोडा मोठ्यांच्या पादस्पर्शाने पुण्य पावन पुनीत झालेली आपली ही वंदनीय अशी वंदन नगरी आणि खरं तर सालाबादाप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून आमच्या लक्ष्मणराव साहेबांच्या माध्यमातून रामनवमीचा राम जन्मोत्सवाचा हा अतिशय गोड असा क्या बात है चौथी पिढी म्हणजे किती पिढ्यापासून ह्या परमार्थाची वाटचाल प्रभूच्या येण्याचं जो अंतःकरणातला आनंदाचा भाव उमटलेला आहे। मला वाटतं ज्ञानोबाराय सांगतात ना ज्ञानोबारांच्या अगोदर आध्यात्मिकतेचा आनंद मग बाह्य इंद्रियांनी तो सेवन करता येत नव्हता पण माझ्या ज्ञानोबारायांनी मात्र क्रांती करून दाखवली। या वारकरी संप्रदायाच्या ज्ञान मंदिराचा पाया ज्ञानोबाराय रचतात आणि आध्यात्मिकतेचा आत लपलेला आनंद तो बाह्य इंद्रियांनी सुद्धा घेता यावा याच्याकरता पाया रचून तो आनंद आपल्या करता घेता यावा म्हणून ज्ञानोबारायांनी मला वाटतं ही सांप्रदायिक सुविधा आपल्यासाठी निर्माण करून दिली आणि त्याच्यामधलंच एक छोटंसं आजचं कार्य भगवान परमात्म्याच्या येण्याचा हा उत्सव या बेदरे परिवारानं ही चौथी पिढी आमच्या छोट्या छोट्या ती लेकरं जी उभी होती त्यांची चौथी पिढी म्हणजे याच्या अगोदरच्या 3 पिढ्या आणि ही लागलेली चौथी पिढी 4-4 पिढ्यापर्यंत घरातला एक उत्सव जपणं मला वाटतं याच्याकरता अंतःकरणातला फार मोठेपणा लागत असतो आणि या बेदरे परिवाराकडे तो मोठेपणा इत्यंभूत भगवान परमात्म्याने भरलेला आहे आणि भगवान परमात्म्याच्याच आशीर्वादानं गेल्या अनेक वर्षापासून जपलेला हा गोडाचा उत्सव त्या निमित्तानं माझ्या वाट्याला आलेली ही सेवा लक्ष्मणराव साहेबांच्या या उत्सवाच्या निमित्तानं हे जे कीर्तन होते हे कीर्तन सबंध महाराष्ट्रभर आता आजन्म आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणे कुठं पाहायचं काही नाही सोपं आहे यूट्यूब काढायचं मोबाईलवरती आता सगळ्यांकडे यंत्र आहेच आणि त्या यूट्यूब मध्ये ज्ञानाचा सागर हे चॅनल शोधायचं आणि त्या चॅनलचं जे बटन आहे कोणतं बटन सबस्क्राईबचं बटन आहे ते बटन दाबायचं त्याच्या शेजारी एक बेल असते त्या बेलचंही बटन दाबायचं आणि ज्ञानाचा सागर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून अनंत वर्षापर्यंत आजच्या या कार्यक्रमाची आठवण आपल्या अंतःकरणात जपायची। आमचे घाडगे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं गोड असं अप्रतिम असं चॅनल आहे तुम्ही सगळ्यांनी त्या चॅनलला आशीर्वाद द्या त्या चॅनलला सबस्क्राईब करा ही सगळ्यांची विनंती आहे। पुनश्च एकदा पावणेरावने सगळी मंडळी सगळ्यांच्या चरणी प्रणिपात करतो। विठ्ठला विठ्ठला सेवेकरता गायलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या अवतार कार्याचं वर्णन करतात आणि 2 चरणाच्या माध्यमातून तुकोबाराय प्रार्थना सुद्धा करतात।
तुकोबारांनी केलेली प्रार्थना आज लय गोड आहे. प्रार्थना तुकोबारा याच्या करता करताय, देवा आतापर्यंतचा इतिहास साक्षी आहे परमात्म्या, अनेक जणांकरता ज्या ज्या वेळेस त्यांच्या जीवनामध्ये संकट आली, ज्या ज्या वेळेस त्यांचं जीवन जरा कोलमडायला लागलं, कुठला तरी एखादा आघात त्यांच्या आयुष्यामध्ये झाला ना परमात्म्या, त्यावेळेस तुझी कृपा तुझी दया त्यांच्या जीवनात कामाला आली आणि त्यांच्या करता तू धावून आलास देवा. त्यांच्या करता तू या पृथ्वीतलाचा आसरा घेतलास, मायेचा आश्रय घेऊन परमात्म्या तू इथं अवतरित झालास ना. ही भरपूर अनंत उदाहरणं मला लक्षातच देवा. आणि म्हणून आज तुला माझी विनंती आहे, आज मी तुझ्या दारात आलोय, माझ्या अंतःकरणातला भाव जरा जाना परमात्म्या. तुम्ही कृपा सिंधू आहात, तुम्ही दया सिंधू आहात. हा भाव मी तुमच्या चरणावरती व्यक्त करतोय. ही माझी प्रार्थना स्वीकार करा आणि त्या प्रार्थनेचा स्वीकार करून माझ्या जीवनात नाही, माझ्या हृदयामध्ये प्रतिष्ठित व्हा, माझ्या हृदयामध्ये अवतार धारण करा. अशी जगद्गुरु तुकोबारांची लय गोड प्रार्थना आहे. महाराज आज प्रार्थना करतात पहा, भगवान परमात्म्यानं अवतार धारण करावा याच्यासाठी प्रार्थना आहे. भगवान परमात्म्याच्या जन्माचा उत्सव या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. गीताकार आपल्याला या उत्सवाच्या माध्यमातून लाभ सांगतात बरं का सर. ज्यानं ज्यानं भगवंताच्या जन्माचा उत्सव साजरा केला, ज्यानं ज्यानं भगवंताच्या लीलेचा उत्सव साजरा केला, गीताकार त्याला लाभ सांगतात. लाभ काय लाभ मिळणार आहे? अरे एकदा का हा देह सोडला की पुन्हा हा देह धारण करण्याची गरज पडणार नाही. ज्यानं ज्यानं भगवान परमात्म्याच्या जन्म उत्सवामध्ये सहभाग नोंदवला, जन्म उत्सव साजरा केला, देवाच्या अवतार लीलेचं दिव्यत्वाचं वर्णन ज्याच्या मुखातून घडलं, श्रवण ज्याला घडलं, त्याला पुन्हा जन्माला येण्याची गरज पडत नाही. गीतेमध्ये लय गोड श्लोक आला बघा, चुकला तर दुरुस्त करा महाराज. जन्म कर्म च मे दिव्य मेवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. भगवान परमात्मा स्वतः सांगतात, अरे पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं आणि इथं कर्म केलं की इथून निघून गेल्यानंतर पुन्हा कुठल्या तरी येऊन कुठल्या तरी देहामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा यावं लागतं. महापुरुष सांगतात ना, हे येणं जाणं म्हणजे माणसाला अत्यंत त्रासदायक आहे. किती वेळा जन्मा यावे यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे यावे, किती वेळा जन्मा 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 यावे. नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित, मनवोनी जीव जाना, मनवोनी जीव जाना. नित्य भावे भजित भजित, नित्य भावे मनवोनी जीव जाना, मनवोनी जीव जाना. किती वेळा जन्मा यावे, भजित मनवोनी जीव जाना, शरण गेला विठूची. किती वेळा जन्मा यावे, भजित मनवोनी जीव जाना, शरण गेला विठू. मला वाटतं हे येणं जाणं जर आपल्याला टाळायचं असेल तर आपण भगवान परमात्म्याच्या अलौकिक अवताराचं वर्णन आपल्या कानाने ऐकलं पाहिजे. मग ज्यांनी हा उत्सव साजरा केला बरं का लक्ष्मण साहेब, तुम्हाला सुद्धा अनंत कोटीनं पुण्य या ठिकाणी प्राप्त होणार आहे. म्हणजे पुण्य प्राप्त होणार आहे. मग पुण्य प्राप्त होण्यासाठी सुद्धा
हाच मार्ग आहे का? हात याच मार्गातून लाभ मिळणार आहे का पुण्याचा सुद्धा? मग आम्ही केलेलं पाप काय करेल? तर गीताकार त्याच्यासाठी सुद्धा सांगतात, बाबा जीवनातलं पाप घालवायचं असेल, पाप मुक्त जीवन जर बनवायचं असेल, तर तुम्ही दुसरं काही केल्यापेक्षा भगवान परमात्म्याचा उत्सव साजरा करा, जन्माचा उत्सव, जन्माचा सोहळा साजरा करा. तुमची पापातून सुद्धा मुक्तता होऊन जाईल. कारण जन्माचा उत्सव साजरा केला की त्याचं नाव मुखामध्ये येतं, आणि देवाचं नाव मुखात आलं की तिळा इतकं सुद्धा पाप शिल्लक राहत नाही. पापाचं स्वरूप मग वाळलेल्या गवतासारखं होतं. आणि ज्ञानोबराय सांगतात ना, पापाचं स्वरूप जर वाळलेल्या गवतासारखं असेल आणि भला मोठा ढीग जर त्या गवताचा पापाचा लागलेला असेल, तर त्याला जाळण्यासाठी व्यक्ती लोक महेश्वरम. असं कधी कधी ब्रेक होते बघा. व्यक्ती लोक महेश्वरम असमूढ समर्तेषु सर्व पाप प्रमुच्यते. आपल्या जीवनातल्या सगळ्याच्या सगळ्या पापाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी आजचा हा महत्वाचा उत्सव आहे. आणि म्हणून या उत्सवामध्ये आपण सगळी सामील झालोत ना, तर जगद्गुरु तुकोबाराय आज जशी प्रार्थना करतात, तसं बसलेल्या प्रत्येक माणसानं आज भगवान परमात्म्याला प्रार्थना करायची. देवा, भक्तासाठी तुम्ही अवतार धारण करताना, मग आज आमच्यासाठी सुद्धा अवतार धारण करा. आमच्या हृदयात देवा प्रतिष्ठित व्हा. खरी रामनवमी त्या दिवशी साजरी केल्यासारखं होईल, ज्या दिवशी भगवान परमात्मा या अंतःकरणात राहायला येईल. आणि तो तसा यावा याच्याकरता जगद्गुरु तुकोबर यांच्या शब्दात आज आपल्याला देवाला प्रार्थना करायची. प्रार्थना करण्याची वेळ कधी कधी येते हो. संत सुद्धा प्रार्थना करतात. सामान्य जीव तर रोजच प्रार्थना करतो. ज्या ज्या वेळेस आपण पांडुरंगाच्या दरबारामध्ये, वंदन या गावामध्ये, या भूमीमध्ये मंदिरात प्रविष्टित होतो त्याचं दर्शन घेण्यासाठी, मला वाटतं काहीतरी अंतःकरणात प्रार्थना घेऊनच आपण इथं आलेलो असतो. त्याला मागतो काहीतरी. मग जीवही प्रार्थना करतो, संतही प्रार्थना करतात. कधी कधी देवाकडे आहे ते बरं का, ते तिकडे जोडायला काही अडचण नाही. संतांची प्रार्थना आपल्याला पदोपदी पाहायला मिळते. संत कधी कधी प्रार्थना करतात. तर संतांना तर मला वाटतं प्रार्थना करण्याची गरज नाही, पण लोकांचं प्रतिनिधित्व करणारे संत लोकांच्या भावना जाणतात आणि लोकांकरता आपल्या शब्दातून देवाला प्रार्थना करतात. बऱ्याच प्रसंगी आपल्याला प्रार्थना ऐकायला मिळतात. आपल्याला गंगाखेड जवळ आहे. आता तसं वंदन सोनपेठ तालुक्यात, पहिले गंगाखेड तालुक्यात, गंगाखेड जवळ आहे. त्या गंगाखेडमध्ये संत जनाबाईंचा जन्म झाला. सुदाम महाराजांनी सांगितलं म्हणे, जनाबाईची लय अभंग मी पाठ केलेत महाराज, पुरा गाथाच. म्हणजे गाथा पाठ झाला. ही फार विशेषत्वाची गोष्ट आहे. ऐका, संत जनाबाईंच्या सुद्धा प्रार्थना अनेक वेळा आपल्याला ऐकायला मिळतात. हो, अनेक वेळा. आमच्या माय माऊल्यांना त्यांच्या प्रार्थना जरा जास्त पाठ आहेत. संत जनाबाई ज्या ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये संकट येतात ना, त्या त्यावेळेस आमच्या जनाबाई महाराजांनी प्रार्थनाच केली हो, आणि आवाज दिला. तो आवाज आपल्या सासऱ्याला नाही दिला, तो आवाज आपल्या मेवण्याला सुद्धा नाही दिला. अण्णा, तुमच्या जीवनात संकट आलं तर तुम्ही आवाज कोणाला देता? मी तुम्हालाच विचारायलो, हा आवाज आहे का? कोणाला देता आवाज? कोणाला देता? ज्यादा तर लोकांची सासूरवाडीकडे धाव असते, ऐक नाही? ऐका ना, जनाबाई महाराज आवाज देतात. ये ग ये ग विठाबाई, ये ग ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा
विमानी चंद्रभागा. संतांची प्रार्थना किती सांगू तुम्हाला. प्रसंग जसा जसा पडेल तशी तशी संतांनी प्रार्थना केली. येईव 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 येई धावोनिया येई धावोनिया विलंब कावाया लाविला कृपाळे विलंब कावाया लाविला कृपाळे. ही प्रार्थना ज्या ज्या वेळेस कमतरता जीवनात भासेल, उणिवा भासतील, एका योग्य टप्प्यावरती जीवन जायचंय आणि ते जात असताना अवघडपणा जीवनात लाभेल त्यांत प्रार्थना करतात. आज तुकोबारासुद्धा देवाला प्रार्थना करताय. देवा, ज्या वाटेवरती मी लागलोय देवा, ती वाट मला जरा अवघड वाटते आणि म्हणून तुम्ही मला सहाय्य करा. तुम्ही माझ्या मदतीला या परमात्म्या. तुम्हाला मी आर्जव करतोय, तुम्हाला मी विनंती करतोय. तुकोबाराय विनंती करतात, प्रार्थना करतात. कदाचित परमात्म्यानं तुकोबारांना प्रतिप्रश्न केला असावा, महाराज दुसरे लोक जसे गेले तसे तुम्ही जा ना. दुसऱ्या लोकांना मिळालं नाही का? तुकोबाराय सांगतात मिळालं ना. काही काही जण गेले त्या मुक्कामापर्यंत, योग्य ठिकाणापर्यंत गेले, पण महाराज सांगतात देवा ते तिथपर्यंत गेले कारण त्यांच्या अंगात बळ होतं म्हणून तिथपर्यंत गेले. काही काही जणांनी तर हातोफळी केली, हातावर हात मारला आणि ते अवघड ठिकाणाच्या पदापर्यंत जाऊन पोहोचली. विठाला 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 एको फळी ठाया बळी पावले 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 कुठलं तरी बळ त्यांच्या अंगामध्ये होतं म्हणून ते तिथपर्यंत पावले देवा. पण आमचं मात्र तसं नाही. आम्ही देवा शक्तीहीन, भागवतीनी करुणा, आमच्याकडे ते बळ नसल्यामुळंच आम्ही देवा प्रार्थनेला तयार झालो. अहो सगळे लोक जात नाही तो. असं होतंय का की सगळेचे सगळे 12वीला गावातले पोरं बसले, सगळ्यांनीच अभ्यास केला आणि सगळेचे सगळे मेरिट मध्ये एका नंबरनं पास झाले. असं होतं? अहो कधीच नाही ना. नोकरीसाठी सगळ्यांनीच प्रयत्न केला. शिक्षणाच्या क्षेत्रातच येत ना तुम्ही? कुठं चालू आहे ड्युटी? कौडगाव शाळेमध्ये. गुरुजी मला सांगा, तुमच्यासोबत लय असतील डीएडला, भरपूर जण डीएडला असतील. सगळ्यांनी अभ्यास तानू तानू केला असेल, दुसऱ्याला लपून अभ्यास केला असेल, रात्र रात्र जागून काढली असेल, पण सगळेचे सगळे तुमच्या सोबतचे शिक्षक झाले? अहो नाही ना. सगळ्याला सगळे नाही होत. संप्रदायात सुद्धा प्रत्येकाला वाटत असतं मी कंबर बांधली ना, आता मग मी महाराष्ट्रात नंबर 1 महाराज झालो पाहिजे. पण सगळ्याला नाही मिळत. काही जणांकडे आवाज असते, सगळंच असते, पण ते तितक्या उंचीला जात नाहीत. आता काय काय महाराज लोकांची फीस 50,000 झाली. मला आवाज असून मी गेल्या 15 वर्षापासून वाट पाहिलोय, मला कवा भेटतेत, मला कवा भेटतेत. पण माझा काही नंबर लागना. आज साहेबांना लावला तर लावला आहे, बरं लागत आहे ना, आज काय अडचण नाही. मग मात्र सगळं भागत आहे. आज उन्हाळा सुखात जाते. ऐका ना, अहो सगळ्यांना नाही मिळत ना. ज्ञानोबराय सांगतात ना, असतेची या महापुरी रिघता कोटीवरी परिप्राप्तीची या पैल तिरी
विपाईला निघी। या चोवीला धरून माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आणि सगळ्यांना नाही मिळत, काही मोजके असतात त्यांना जीवनामध्ये प्राप्त होत। मोहराईसी फळे नाही आली काही गळती, भगवतसे थोडी येती, हो नाशडी वेचे तो मोहरानी फळे काही गळती, भगवतसे थोडी जरा प्रमाण बारीक ऐकत चला। मोहराईसी फळे नाही, गुरुजी आंब्याला मोहर लागला, मग जेवढा मोहर लागला त्या सगळ्या मोहराचं रूपांतर कैऱ्यामध्ये होतं का? नाही ना। आता मध्ये 2 दिवस पाऊस पडला, सगळा मोहर 50% गळून पडला, आणि जागेवर गळालेला मोहर शेतकऱ्याला म्हणू लागला, अरे पाहतोस काय मोहर हो, मोहर काय म्हणू लागला, मोहर हो माझ्याकडे पाहू नको। बरं जेवढा उरला तेवढ्याच कैऱ्यात रूपांतर झालं। बरं सगळ्याच्या सगळ्या कैऱ्या परिपक्व आंब्यापर्यंत गेल्या का? नाही ना। त्या लागलेल्या कैऱ्यांना सगळ्यात जास्त भीती तर शेजाऱ्याचीच जास्त असते। ज्याच्या ज्याच्या शेतात आंब्याचं झाड आहे त्याला कैऱ्या लागल्या की बरोबर कुंपण घालावं लागते, नाही तर माणूस तरी ठेवावं लागते। बरं शेजाऱ्याच्या तावडीतून चोट्याच्या चावडीतून जर वाचल्याच तर योग्य वेळी शेतकरी काही घरी तोडून आणते। त्याच्या अगोदर काय महाराजांचं प्रमाण आहे, एखादाच असा काहीतरी आंबा असतो की तो झाडावरच पिकून बसते, आणि गुरुजी झाडावरच पिकलेला जो आंबा असते त्याला काय म्हणतात? पाड म्हणतात, बरोबर ना? काही भागात त्याला शाख शब्द आहे, पाड म्हणतात। आणि असा पहाड बघितला की आमच्या वंदन मधले तरुण पोरं खालून प्रमाण देते, पाडाला पिकला। हे प्रमाण गाथ्यात शोधताना हे कोणाच्या तरी माथ्यातून निघालेलं आहे, ऐकताय तुम्ही? असं नाही होत। बरं ते तरी शिल्लक राहते का? पोपटराव येते त्याच्यावर बसते, त्याला चोच मारते, खाली पडते, तेही पडतं, परिपक्व होत नाही। मग घरामध्ये लावलेली भट्टी असते, त्याच्यात आंबे पिकू घातले जातात। बरं तिथं तरी टाकलेले सगळेचे सगळे परिपक्व? अहो नाही ना, त्याच्यात सुद्धा काही जळतात, काही कुजतात, काही वाळून जातात। म्हणून तर शब्द आले ना, मोहरा ऐसी फळे नाही आली काही गळती, पक्वदशे थोडी येती, हो नाशडी वेचे तो सगळेचे सगळे पहिलं तीराला जात नाहीत, सगळ्यांनाच नाही मिळत का? सगळ्यांकडे बळ नसतं, आणि ज्याच्याकडे बळ नसतं त्यानं पुरुषार्थ गाजवण्याच्या भानगडीत नाही पडायचं, त्यानं प्रार्थनेचा मार्ग धरायचा। आज तुकोबराय आपलं प्रतिनिधित्व करत असताना पुरुषार्थाचा मार्ग सोडून देतात आणि प्रार्थनेचा मार्ग धरतात, आणि भगवान परमात्म्याला प्रार्थना करतात। देवा आम्ही शक्तीहीन आहेत परमात्म्या, आणि म्हणून आम्ही करुणा भागतोय, आम्ही प्रार्थना करतोय। काय प्रार्थना केली जगद्गुरु तुकोबरायांनी? अभंगाच्या 3ऱ्या चरणात,
धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तो बोल साच करी. ही तुकोबऱ्यांची प्रार्थना आहे. या चरणात नाही, शेवटच्या चरणात सुद्धा दुसरी प्रार्थना आहे. आणि त्या दोन्ही चरणात मिळून जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी दोन शब्द देवा करता वापरलेत. त्याच्यातला पहिला शब्द वापरलाय, देवा तुम्ही कृपेचे सागर आहात, तुम्ही कृपा सिंधू आहात. तुझ कृपा सिंधू म्हणतील. आणि शेवटच्या चरणात दुसरा एक शब्द तुकोबारांनी देवा करता वापरला. तुका म्हणे तुझ वर्णिते पुराणी, होय नारायणी दया सिंधू. हा कृपाई शब्द आला आणि हा दया सुद्धा शब्द आला. भगवान परमात्मा कृपेचा सागर आहे, कृपेचा सागर. काही लोक कृपेचं डबकं असतात, काही लोक कृपेची नदी असतात. पण भगवान परमात्मा मात्र कृपेचा सागर आहे, कृपेचा सागर. दोन शब्द आपल्या समोर नेहमी येतात बघा. आमचे दादा कथेमध्ये लय गोड सांगतात. कधी कधी शब्द समोर येतो कृपावंत, आणि कधी कधी शब्द समोर येतो कृपावान. त्या कृपा शब्दाला पुढे एक शब्द जोडला म्हणजे वान जर जोडलं कृपा आणि पुढं वान, शब्दाला जर दुसरा शब्द लावून आणला तर त्याला काय म्हणतात? एक तर अगोदर जर शब्द अक्षर लागलं तर त्याला, काल ऐकलं ना तुम्ही, त्याला काय म्हणतात? अगोदरच्या अक्षराला उपसर्ग आणि पुढच्या नंतरच्या येणाऱ्या अक्षराला, हा गुरुजी, हा गुरुजीने बरोबर सांगितलं, प्रत्यय. त्याला काय म्हणतात? प्रत्यय. इथं दोन प्रत्यय दिलेत कृपा शब्दाला. एक आहे कृपावंत आणि दुसरा शब्द आहे कृपावान. दोन्ही शब्द जरा एकाच अर्थाचे वाटतात पण थोडा अर्थ बदले. घरावर ठेवलेली पाण्याची टाकी पाण्यानं टच भरली, पोस्टमन साहेब, टच पाण्यानं भरली की मग खाली किचन वाट्यापाशी नळ पिळला असा की त्याच्यातून पाणी यायला सुरुवात होतं. ते कुठपर्यंत येतं? जोपर्यंत टाकीत पाणी आहे तोपर्यंत खाली येत राहतं. आणि एकदा का टाकीतलं पाणी संपलं आणि लाईट जर गेलेली असेल आणि बोरचं पाणी बंद झालेलं असेल तर मला वाटतं इथं नळ तोडून जरी टाकला खाली तरी एक थेंब सुद्धा पाणी येणार नाही. टाकी कृपा करते पण कालांतरानं तिच्याकडलं भांडवल संपलं की ती म्हणत असते कीर्तनाच्या तारका शिल्लक नाहीत. ती कृपा करते पण कुठपर्यंत? जोपर्यंत भांडवल शिल्लक आहे तोपर्यंत. आणि एकदा का संपलं, कृपावान म्हणजे वान तयार झाली. आता पुढे ऐका, कृपावंत शब्द कसा? जरा मुंबईला गेला तर समुद्र पाहिलात ना आणि ठरवलं तुम्ही की आता पाईपलाईनच करू मोठी, समुद्रातलं सगळंच पाणी उपसून घेऊ. मला वाटतं 100 वर्षाचं आयुष्य अहो पुरणार नाही. 100 वर्षाचं आयुष्य कितीच जन्म घ्यावे लागतील तरी त्याच्यातलं पाणी संपेल की नाही काही सांगता येत नाही. त्याची जशी ताकद आहे, त्याची जशी क्षमता आहे, म्हणून त्याच्याकरता शब्द वापरला जाऊ शकतो. उदाहरणानं कृपावंत, तसा भगवान परमात्मा कृपावंत आहे. या कृपावंताला कोण आवडतात? तुकोबारांचं लय गोड प्रमाणे बघा. हा इतका कृपावंत आहे की जगातले सगळेचे सगळे गरीब, सगळेचे सगळे दीन त्याला बहु आवडतात. विठाला विठाला किती दीन बहु आवडती, दीन बहु आवडती, दीन बहु आवडती, त्याच्या कृपेला मोजमापच करता येत नाही. एका अर्थ नाही का त्याची कृपा कशी आहे याच्यावरती कृपा सिंधू त्याला शब्द लागू पडतो.
मायबाप हो त्याच्या दरबारात कोणत्याही जातीतला येऊ द्या, कोणत्याही यातीतला येऊ द्या, कोणत्याही वर्णातला येऊ द्या, कोणत्याही कुळातला येऊ द्या, नीच कुळातला येऊ द्या, नीच कुळातला, पण भगवान परमात्म्याची कृपा अशी समदृष्टी नसते की विश्वावरती कृपा करताना परमात्मा कधी वर्गीकरण करत नाही, कधीच वर्गीकरण करत नाही, त्याच्यामध्ये कधी प्रकार पाडत नाही. आलेल्या प्रत्येकाला भगवान परमात्मा त्याच्या पदरात फळ टाकतोच टाकतो. शबरी माता कोणत्या चांगल्या जातीतली होती तसं म्हणू नये आपण, पण त्या काळामध्ये तशी वर्णव्यवस्था असल्यामुळं आणि जरा प्रखरतेनं ते पाळल्या गेल्यामुळं भिल्ल जमातीमध्ये जन्माला आलेली माझी शबरी माता, पण भगवान परमात्म्यानं तिच्या यातीचा जर विचार केला असता तर मतंग गुरुदेवाने दिलेला आशीर्वाद सिद्ध करण्यासाठी रामप्रभूच्या अवतारामध्ये प्रभू कधीच आले नसते, कधीच नाही. काहीच पाहिलं नव्हतं तिचं, काहीच नाही. उष्टी बोर परमात्म्यानं तिच्या मुखातली खाल्ली, उष्टी बोर. याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे. उच्च नीच काही नेने भगवंत, उच्च नीच काही नेने भगवंत, उच्च नीच काही नेने भगवंत, उच्च नीच काही भगवंत, तुझे भाव भक्ती देखुनिया, ऊंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी. महाराज त्यानं जर जातपात पाहिली असती ना तर त्याला कृपा सिंधू हा शब्द तुकोबारांनी वापरलाच नसता. आमच्या शबरी माता भगवान परमात्म्याला आवाज देतात. शबरी माता बिलनी बडी तपस्विनी, शबरी जा कोना, गुरुमतंग कह कर गए, तू ही मिलेंगे राम, कब दर्शन देंगे, कब दर्शन देंगे राम परम हितकारी, रास्ता देखत शबरी की उम्र गई सारी, रास्ता देखत शबरी की उम्र गई सारी. आयुष्यभर वाट पाहिली, आयुष्यभर. अरे मतंग गुरुदेवाने आशीर्वाद दिला होता, त्रेतायुगामध्ये रामप्रभू जन्माला अवतार धारण करतील आणि ते तुला दर्शन देतील, त्यावेळेस तुझ्या जीवनाला मुक्तता आहे. गुरुच्या वचनावरती विश्वास ठेवला, रामप्रभू येण्याची वाट पाहतात. हे भगवान परमात्म्याच्या अवताराचं प्रमुख कारण आहे बरं का. साधू पुरुषांनी दिलेले आशीर्वाद सिद्ध करण्यासाठी रामप्रभू इथं अवतरित होतात आणि योग्य वेळ आल्यानंतर प्रभू शबरी मातेला भेटायसाठी जातात. किती गोड वर्णन आहे. ती ज्या वेळेस वाट पाहायची ना, आमच्या लक्ष्मणराव साहेबांनी जसे फुलं टाकले ना, आता लग्नातही नव्हते एवढे, त्यावेळेस फुलं जरा महाग होती. हो खरंच नव्हतं एवढं, खरं सांगायला काय अडचण आहे. ऐका ना, पण ते प्रेम असते महाराज, आणि लहानपणापासून बंधुवत साहेब जपतात आम्हाला. धन्यवाद आहेत महाराज. त्या शबरी मातेनं वाट पाहावी, जंगलातली सगळी फुलं गोळा करून अशी वाटेवरती टाकावीत, आणि प्रभू कधी येईल, कधी मला दर्शन देईल, या जीवनाला मुक्तता कधी लाभेल, याच्याकरता ती शबरी आतुर झालेली असायची. जब मेरे राम जी का आवल होगा, शबरी के कुटियों का पावल
किती गोड आहे ना. मग म्हणा ना एकदा, मी पुढं म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी पाठीमागे म्हणा. आईसाहेब मध्ये बसलेल्या तुम्ही सगळ्यांनी मोठ्याने गजर. इकडं सुद्धा आईसाहेब तुम्ही सुद्धा म्हणा सगळेजणी. हा म्हणतात ना सगळे. घ्या जरा गळा खाकरून थोडा. हा बस, जमलं जमलं जमलं, बस 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 बस, नाही तर आतलं बाहेर पडन. हा जब मेरे राम जी का आवल होगा, घाडगे साहेब हे न कसा आवाज धरलाय बघा ना खर्जातल्या. हो नाही, ह्याच्या इकडल्या कानाला सुद्धा ऐकू जाईना, हे इथल्या कानाला सुद्धा ऐकू जाईना ह्याच्या. हा जरा मोठ्यानं. जब मेरे राम जी का आवल होगा, वाह, शबरी के कुटियों का पावन होगा, जब मेरे राम जी का आवल होगा, वाह वाह, शबरी के कुटियों का पावन होगा, आएंगे रघुराई तुम्हें आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. वाह वाह वाह, धन्यवाद. तुम्ही किती सुरात गायला. तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत होता, पण बाकीच्यांनी त्रास घेतला नाही. ते खालीच म्हणत होते बिचारे, खालीच. का ते खाली म्हणण्याचं कारण होतं, कारण त्यांना माहित होतं उंच म्हणावं तर इथं दुखत. कुठं दुखत? इथं दुखत, इथं त्रास होतो, कष्ट होतात, खूप त्रास होतो. लोकांना असं वाटतंय हे महाराज लोक फुकटच घ्यायले काय की, किती वरडावं लागते, त्रास होते की नाही. अहो आमचा जे पैसा आहे ना सगळा आमचा पैसा घामाचा पैसा आहे, तुम्हाला काय माहिती. त्याच्यामुळे महाराज काय बदललंय, जास्त बोलत जाऊ नका. विठाला विठाला महाराज मातेची मुष्टी पोरं सुद्धा परमात्म्यानं खाल्ली. विदुर महाराजाच्या घरी दासी पुत्र होते, पण त्यांच्या घरी भगवान परमात्मा कन्यांचा स्वयंपाक खायला सुद्धा गेले. पंचपक्वान्न सोडून देतो आणि भक्ताच्या घरी जे असेल जे मिळेल ते खायला जातो ना, असा जगावरती कृपा करणारा कृपादानी म्हणून तुकोबर आहे त्याला संबोधन देतात, विशेषण देतात. कृपा सिंधू धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तो बोल साच करी दिवा. तुम्ही आतापर्यंत जे जे वचन दिलेत ते जरा वचन सार्थ करा. म्हणे काय काय वचन दिलेत, तर गीतेमध्ये ते असं लय वर्णन आलं बघा. विठाला 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 तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. गीताकार भगवान परमात्मा स्वतः सांगतात, अरे जो मज होय अनन्य शरण, तयाचे मी निवारी जन्म मरण. भगवान परमात्मा स्वतः जगाला शब्द देतात, तुम्ही माझ्या शरणागतीला यानं मी तुमचा सगळा योगक्षेम वाहीन. आणि भगवान परमात्मा जाणतो सुद्धा बर का, त्याला जे जे शरण गेले त्या त्या शरण गेलेल्या सगळ्यांचा योग क्षेम परमात्म्यानं जाणला.
वाट दावी करी धरुणिया. भगवान परमात्म्यानं दिलेला शब्द हा, तुमचा योगही मी करेल आणि तुमचा क्षेम सुद्धा मी करेल. योग वेगळा असतो आणि क्षेम वेगळं असतं. आमचं सगळं योग कुशल मंगल चालले. कुशल थोडं वेगळं, मंगल थोडं वेगळे. योग यावा आणि योगाचं प्रतिपाल व्हावा, त्याला क्षेम असं म्हणतात. म्हणजे 2 कोटीची लॉटरी लागावी बापू, आपल्या जागेचं काम होऊन जाते तेवढ्यात. 2 कोटीची लॉटरी लागावी. लॉटरीवाल्यानं इमानदारीनं पैसे द्यावेत आणि दिलेले पैसे घरी आणता आणता चोट्ट्यानं मधातच लंपास करावे. समजून जायचं योग आलता, पण त्याचा क्षेम मात्र झाला नाही. योग क्षेम ते घरी सुद्धा येणं म्हणजे माणूस कमाईलाही लागावा, पगार बी यावा, लाख रुपये महिना घरी पगारही यावा, वाटत येताना बिअर बारही दिसावा, सगळं दिसावं, पण तिकडं दृष्टी न जाता गुपचूप घरी यावं. आणि घरी आल्यानंतर आलेली लक्ष्मी, आलेलं धन आपल्या संसाराकरता लागावं आणि आपला संसार मोठा व्हावा. योगही आला आणि त्याचा क्षेम सुद्धा झाला. भगवान परमात्म्यानं शब्द दिलेला आहे, योग क्षेम मी वाहणार. मग भक्ताचाही वाहणार आणि विश्वाचा सुद्धा वाहणार. तुकोबराय तीच प्रार्थना करता, देवा आता जरा जागा तुमच्या शब्दाला. म्हणे जागायला अडचण नाही, पण प्रार्थना करणारा सुद्धा तेवढ्या तयारीचा लागतो ना. म्हणे प्रार्थना करणाऱ्याची तयारी काय लागते? जो प्रार्थना करणारा आहे ना, त्याच्या सुद्धा अंगी काही गुण लागत असतात. असंच कोणालाही नाही मिळत. कोणी गेला आणि उठला सुटला आणि योगक्षेम वाहा. तर कबीरांचं एक लय गोड पद आहे बघा. काय करावं लागतं? आपल्या जीवनातलं पूर्ण समर्पण जोपर्यंत परमात्म्याला होत नाही तोपर्यंत प्रार्थना फलीभूत होत नाही. मग कसं झालं पाहिजे? एक लय गोड भावगीत आहे. प्रभुजी 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 तुम चंदन हम पानी. प्रभुजी प्रभुजी तुम चंदन हम पानी. जाके अंग अंग बस समानी. जाके अंग अंग बस समानी. प्रभुजी तुम मोती हम धागा. धागा धागा तुम मोती हम धागा. जैसे सोने में मिलत सुहागा. जैसे सोने में मिलत सुहागा. प्रभुजी तुम चंदन हम पानी. देवा तुम्ही चंदन आहात. चंदन आणि चंदन उघडण्याकरता त्याच्यात पाणी टाकलं आणि एकदा का पाणी त्याच्यात मिसळलं की ते जसं चंदनच होऊन जातं, तसं माझ्या जीवनातलं सर्व समर्पण देवा तुमच्या चरणी आहे. असं समर्पण तुकोबारांनी केलं. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीनं तसं समर्पण करावं आणि प्रार्थनेच्या शब्दात देवाच्या दारात जावं. तुकोबाराय प्रार्थना करतात, आपुला तो बोल साच करी. म्हणे काय शब्द दिला होता? म्हणे हे शब्द सांगितले ना मगाशी, योगक्षेम वाहण्याचा शब्द दिला होता देवा. आणि योगक्षेम वाहत असताना तुम्ही तुमची सत्ता सोडली देवा आणि तुमच्या पारमार्थिक सत्तेतून तुम्ही व्यावहारिक सत्तेमध्ये आलेला आहात देवा. आतापर्यंतची उदाहरणं साक्षी आहेत परमात्म्या. तुम्ही तुमचा मोठेपणा सोडला आणि भक्ताच्या योग क्षेमा करता तुम्ही खाली आलात, तुम्ही अवतरलात देवा. म्हणजे तुमची जागा सोडून तुम्ही निम्न स्तरावरती येऊन त्याचा योगक्षेम वाहिलात, आपला शब्द पाळलात देवा. तशीच माझी प्रार्थना आहे. आता माझ्या शब्दामध्ये माझी अशी प्रार्थना आहे देवा, जसं त्यांच्या करता तुम्ही जागा सोडलीत ना, तसं
आता माझ्या करता सुद्धा तुम्ही अवतरित व्हा, माझा प्रतिपाल या भक्तजनाचा प्रतिपाल करण्यासाठी इथं तुमची जागा सोडून खाली या, अशी प्रार्थना जगद्गुरु तुकोबराय पहिल्या चरणात करतात. तर ती विश्वाला तारण्याकरता परमात्मा आपली सत्ता सोडून या व्यावहारिक सत्तेमध्ये येतो. योगक्षेम व्हायचा आहे, विश्वातल्या भक्ताचा प्रतिपाल करायचा आहे, धर्माचं रक्षण करायचे, मग त्याला त्याच्या सत्तेत राहून ते करता येत नाही. कारण जर व्यवहार व्हायचा असेल तर तो साधक बाधक सत्तेमध्ये झाला पाहिजे. म्हणजे कसं असते, वंदन मधला एक मनुष्य झोपला दुपारच्या टायमाला, जरा शेतकरी होता, थकून झोपला बिचारा, आऊत बाजूला सोडून दिल तर असं झोप लागली गार लिंबाच्या सावलीला. झोपल्या झोपल्या ज्ञानोबराय सांगतात, जे काम चालू आहे ना त्याचं चिंतन आपल्या मस्तकामध्ये चाललेलं असतं, आणि चाललेलं चिंतन आपल्याला काय करतं, स्वप्नामध्ये ते सगळं परत फेडीनं आठवत असतं. ज्ञानोबराय सांगतात ना, स्वप्न काय पडतं, जागता जव अशी जी तेची मनी भावना भाविजे, डोळा लागत केवो देखिजे तेची स्वप्न. स्वप्न लय विचित्र असतात. ते आमचे दादा नेहमी सांगतात बघा, ते गुरु शिष्याची जोडी अशी हनुमंतरायाच्या वाट्यावर बसली होती, उच वाटा होता उच, आणि दोघे ब्रह्मचारी होते. आता ब्रह्मचारी कसे असतात, मला वाटतं वंदन करायला सांगण्याची गरज नाही. दोघेही ब्रह्मचारी होते, घोटाळे बाज ब्रह्मचारी तयार व्हायला लागले. आता दोघेही ब्रह्मचारी होते, आणि ब्रह्मचारी होते आणि वाट्यावर असे बसले होते. संध्याकाळची वेळ, वंदनचं लोक भाविक कुणीतरी जेवायला आणून दिलं, दोघांनी जेवण केलं. स्वप्न कसं असते याच्याकरता, ते जेवले, रात्रीच्या 9 वाजता कालावधी झालेला असेल कदाचित, दोघे आराम करतात. दोघेही ब्रह्मचारी, गुरु शिष्यांची जोडी. वंदनच्या एका गल्लीतून मस्तपैकी असा बँड बाजा वाजत होता, अशी लाइटिंग लागलेली होती. एक माणूस असं सजून धजून घोड्यावर बसलं होतं, त्याच्या पुढे असे लोक नाचू लागले, आणि असं सगळं दृश्य ते कानावरती पडलं, ऐकलं. ते शिष्य जागा झाला आणि त्यानं दृश्य पाहिलं. असं जर दृश्य दिसलं की समजून जायचं कोणीतरी मेलंय. बरोबर का, चुकलं ते ना, तर असेच हात केले आधीच. बरोबर का चुकलं साहेब? हो, बँड बाजा वाजायला, लोक पुढे नाचायले, एक घोड्यावर बसले, आणि असं दिसलं की समजून जायचं माणूस कोणतरी मेलय. बरोबर ना? तुम्ही आहेत का, गेलात? हा हा, त्याला काय म्हणते, त्याला काय म्हणते, वरात. लय जणांची जोरात निघालेली आहे, पण ह्या कोरोनाच्या झपक्यात वरातीचा चान्स लय लोकांना भेटला नाही. पहाटच ते आटपून घेतलं. ऐकताय तुम्ही? ते वरात निघालेली. शिष्याला नवीन असते, त्यानं विचारलं, गुरुजी उठिए गुरुजी. बोले क्या है? मैं थोड़ी हिंदी कच्ची बर का, हमें हिंदी आती लेकिन मध्ये मध्ये हेलपाटे खाते थोड़ी. गुरुजी ये क्या है? गुरुजी बोले वो तो बारात है. असं? गुरुजी वो सजदज के घोड़े पे जो बैठा है वो कौन है? गुरुजी बोले वो दुल्हा है. गुरुजी ये लोग क्यों उसके सामने नाच रहे हैं? अरे आज से उसकी बर्बादी शुरू होने वाली इसलिए नाच रहे. जेचे जेचे झाले नाहीत त्यानं सावध व्हावं. झालंय का? बघा आमच्या गाडीत जागा आहे, 200 रुपयात काम होते तुमचं, काय अडचण आहे त्याला. खाली एक भगव वस्त्र वर एक. बरं आहे का? आता जेचे जेचे झालेत ते 2-3 वर्षानं खरंच पस्तावा करतात की ह्याच्यात कायला फंद्यात पडलो असेल. पण ते शिष्याला ते चित्र जायच ना समोरून. शिष्यानं विचारलं, गुरुजी मेरी कब होगी? गुरुजी रागात आला, अरे गाढवा ब्रह्मचारी ना तू, झोप. ते झोपलं, पण झोप कायची लागते. त्याचं चिंतन सुरू झालं. गुरुजी झोप लागली, पण झोपेमध्ये स्वप्न पडलं. आणि स्वप्न कशाचं पडलं? जे हा तेच स्वप्न पडलं. ऐका ना, गेलं ना पोरगी पाहिला स्वप्नात. पोरगी बिरगी पाहिली, ती पसंत आली. बापानं जीव फिव घातलं पोरीच्या, आणि जेवण झाल्यानंतर त्या सोयऱ्यानं पान दिलं खायला. पान ह्यानं पान तोंडात टाकलं, चगळायले, पण पान काही संपना. पान संपन कसं? कारण झोपीत होतं पान, स्वप्नात होतं पान, आणि इकडं झोपीत ह्यानं चादरीचा कोपरात तोंडात धरला होता. चगळायले पण सगळी शिलाई उकलून टाकली की ते पान संपना. असं ऐका ना पुढं.
लग्न झालं आणि कॉटवरती असे दोघं झोपले. तर मग ह्यानं भांडण उकरून काढलं. म्हणे का ग तुझ्या बाप तर लय कंजूस निघाला. म्हणे कस काय? ते कॉट बघ ना किती छोटा दिला. ती म्हणली नाही हो माझं M.Com झालंय, आपल्या दोघापुरता चांगला आहे, गणित पक्क आहे, चांगलं आहे. ते म्हणे नाही आपल्याला एखादं लेकरू झालं तर कुठं झोपल. ते म्हणले मालक सोप आहे, थोडं पलीकड सारखा मधात झोपन. आपल्याला 2 झाले तर म्हणलं आणखीन सोप आहे, थोडं तुम्ही पलीकड सारखा मधात झोपते. ते म्हटलं आपल्याला 3 झाले तर. ते म्हटलं ती म्हणली काय येड लागले काय तुम्हाला. म्हणे नाही समजणं झालेच 3 तर. ती म्हणली मालक सोप आहे, तुम्ही थोडं पलीकड सारखा. हे जे पलीकड सारखायला गेलं, हनुमंतरायाचा असा उच वाटा होता, वरून धापकन खाली पडलं. परभणीला खटिंग साहेबाच्या दवाखान्यात 2 महिने राहिलं. 2 महिने आणि 2 महिन्यानं काठी टिकीत गुरुजीला भेटायला आलं. गुरुजीनं पाहिलं. गुरुजी शिष्य हे प्रभो कृष्ण जगन्नाथम ये क्या हुआ. अरे हे कसं झालं. त्याच्या दोन्ही डोळ्याला धारा लागल्या. हात जोडले. गुरुजी बारात ने सब बिगाड दिया. ऐका ना, सगळी फजिती काय ना झाली. अहो त्या स्वप्नानं झाली. आपला विषय असा चालू होता, शेतकरी झोपलो होतं आणि स्वप्नात त्यानं आऊत धरलं. घामाघूम झालं. इकडून तिकडं चक्र आलं. इकडून तिकडं असं ते करायला लागलं. करता करता सुदाम महाराज तहान लागली. तहान कुठं? स्वप्नात. आणि हे ना पाणी प्यायला व्हावं म्हणून गार हंडा असा माठ ठेवला होता. त्याला कापड गुंडाळलेला, त्याच्यावर पाणी मारलेलं, त्याला झाकून ठेवलेलं, किंवा शेतात काम करता करता लागेल म्हणून. स्वप्नात तहान लागली आणि इतकी तहान जबरदस्त लागली, प्राण कंठाशी आला. स्वप्नात ओरडायला लागलं मेलो वाचवा रे, बाप रे मेलो रे, पाणी देतं का कोणी, पाणी देतं का कोणी. पाणी मागतंय कुठं? स्वप्नात. आणि पाण्याचा हंडा मात्र उशालाच ठेवलेला होता. आता मला सांगा त्याची तहान कशी जाईल का? सत्यामध्ये, व्यावहारिक सत्तेमध्ये हंडा व्यावहारिक सत्यत आहे, पण तहान जी लागली ती प्रातिभाषिक सत्तेत लागली आहे की नाही. प्रातिभाषिक सत्तेत लागली. मग काय होते, साधक बाधक जर क्रिया घडायच्या असेल तर दोन्ही गोष्टी एकतर प्रातिभाषिक सत्तेतच असाव्यात, नाहीतर व्यावहारिक सत्तेत तरी असाव्यात. तहान व्यावहारिक सत्तेमधली, मग हंडा कामाला येतो व्यावहारिक सत्तेतला. आता तहान जर स्वप्नात लागलेली असेल तर पाणी सुद्धा स्वप्नातच भेटलं पाहिजे. त्या न्यायानं अवतार हा शब्द घ्या. भगवान परमात्मा पारमार्थिक सत्यत आहे. मग भक्ताचा प्रतिपाल करण्यासाठी त्याला व्यावहारिक सत्यत यावंच लागतं. म्हणून प्रार्थना करतात धर्म रक्षावया अवतार. अवतार घ्या देवा. कशासाठी अवतार घ्या? धर्म रक्षावया. धर्म म्हणजे काय? अहो चांगलं वागून एका जीवनातल्या उच्च स्तरावरती जाता येणं, त्या उच्च जागेवरती जाण्यासाठी जे मार्ग सांगितले त्या मार्गाला म्हणतात धर्म. मग हे मार्ग कोणाच्या आश्रयानं राहतात? तर हे सगळेचे सगळे मार्ग चांगल्या माणसाच्या आश्रयानं राहत असतात. मग समाजात काही चांगली माणसं असतात, मायबापाच्या सेवेची संधी त्यांच्या समोर आली ना की ते आपला प्राणपणाला लावतात आणि आपल्या मायबापाची सेवा करतात. पण कीर्तनात काही भामटे, काही हलकट लोक असे बघायला भेटतात. इकडं तर माळ हातात असती, अशी माळ हातात असती, आणि तिकडं बाप घरी शिव्या देते. ह्याला बापाची सेवा करत नाही, माईची सेवा करत नाही, आणि इकडं पंक्तीच्या पंक्ती उठवते, भला मोठा गण लावते, भलं मोठं आचरण ठेवते. बाहेर ज्ञानोबा आहे त्याच्याकरता शब्द देतात. तरी घरी माता पितरा धड बोले नाही संसारा, ये विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. ज्ञानोबा सांगतात गड्या तुला संगीत विशारद पदवी नाही, तुला प्राचार्य ही सुद्धा पदवी नाही. म्हणे मग तू यासारखा मूर्ख जगात दुसरा कोणी नाही. तू धोतर घालून गण लावून आणि भलं मोठं उपरणं टाकून कीर्तनात भल्या मोठ्या चाली म्हणत असशील, आणि तुझं आचरण जर चांगलं नसल, तुझी नजर जर चांगली नसल, तुझा स्वभाव जर चांगला नसल, तर तुझ्या जीवनातला धर्म लोपला, स्वधर्म लोपला. आणि ज्या दिवशी तुझ्या जीवनातला स्वधर्म लोपला गड्या, त्या दिवशी तुझ्या जीवनातला सर्वस्वाचा भागही लोपला. तुझ्या जीवनात कधी कल्याण तुझं होणार नाही. तू किती पंक्तीन किती पदयात्रा केल्यास तरी तुला मिळणार नाही. मग धर्म
कोणाच्या आश्रयानं राहतो? त्या वाईट माणसाच्या आश्रयानं नाही, चांगल्या माणसाच्या. मग समाजातली चांगली माणसं कोण आहेत? तर परभणी जिल्ह्यात धर्म नांदला तो मोतीराम महाराजाच्या आश्रयानं. बरोबर ऐकताय तुम्ही? संबंध महाराष्ट्रामध्ये धर्म नांदला तो जगद्गुरु तुकोबारांच्या आश्रयानं. या महाराष्ट्रामध्ये धर्म नांदला. अरे धर्म धर्म म्हणायचं तरी कोणाला? तर ज्ञानोबरांकडे पाहायचं आणि ज्ञानोबरायांनाच धर्म समजायचं. ज्ञानोबराय ज्या मार्गावरती चालले त्याच मार्गावरती आपण सुद्धा चालायचं. न पडे गुंता कोठे काही, बस त्या मार्गावरती चाललं की धर्माच्याच मार्गावरती चालल्यासारखं होतं. आणि याच धर्माच्या रक्षणासाठी परमात्मा अवतरित होत असतो. जब जब होई धर्म की हानी, धर्म की हानी, बाड़े हुआ सुर अधम अभिमानी, अधम अभिमानी, तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हरहि कृपा निधि सहजन पीरा, सहजन पीरा. धर्माचं रक्षण याचाच अर्थ असा होतो. त्या प्रमाणात उत्तरार्धात सांगितलंय बघा. धर्म रक्षावया अवतार घेशी, आपुल्या पाळीसी भक्तजनांचा प्रतिपाल करण्यासाठीच परमात्मा इथं येतो. याचाच अर्थ असा होतो की धर्माचं रक्षण परमात्मा करतो. महाराज कोणाकोणाचं रक्षण केलं असं काही एखादं उदाहरण? अंब ऋषीसाठी जन्म सोशियले, दुष्ट निर्दाळिले किती एक. आणि तो खूप बरा आहे. पुन्हा एकदा देवाला प्रार्थना करतात. तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणी, होय नारायणी दया सिंधू विठोबार प्रभू आपल्यामध्ये प्रगट होतात. एका काळामध्ये या त्रेतायुगामध्ये दशरथाच्या राज्यामध्ये अयोध्येचं सुंदर असं राज्य आणि त्या राज्याचा मालक जो होता तो राजा दशरथ, सर्व गुण संपन्न शक्तिवान असा राजा, ज्याचं त्याच्या राज्यातच चालतं असं नाही. ज्या ज्या वेळेस इंद्राला युद्धामध्ये गरज पडायची त्या त्यावेळेस राजा दशरथाला आवाहन केलं जायचं. राजा दशरथ सुद्धा त्याची मदत करण्यासाठी देवलोकामध्ये जायचे. एवढा शक्तिवान राजा. त्याच्या राज्याचं अनेक ठिकाणी वर्णन आपल्याला पाहायला मिळतात. 18 भार वनस्पती, ते भरपूर मोठं प्रमाण आहेत. असं सुंदर राज्य, अनेक राजापैकी अनेक राण्यांपैकी त्याच्या प्रमुख अशा 3 राण्या. आणि त्या 3 राण्यांची नावं मला वाटतं पहिलीतल्या लेकराला सुद्धा पाठ आहेत. कोण होत्या त्या 3 राण्या प्रमुख राजा दशरथाच्या? मी जाऊ का घरी? तुम्हाला कटाळा आला का म्हणून बोलणार का तुम्ही? कोण होत्या त्या? मागच्या वर्षी होतीत की तुम्ही कीर्तनात? कोणत्या मिशेवाल्याला? तरबेज असणारा राजा. या देवाच्या अवताराच्या प्रमुख कारणापैकी काही महत्वाची ही कारण आहेत बरं का. ज्यावेळेस तो दशरथ राजा वनामध्ये जातो, वाट पाहतोय मला शिकार करण्याची संधी मिळेल, सावज मिळेल, श्वापद मिळेल, ते मारता येईल आणि युद्ध कलेचा मला सराव करता येईल. पण बराच वेळ वाट पाहू नये. ज्यावेळेस श्वापद मिळत नाही, एका झाडावरती जाऊन बसतो आणि वाट पाहतो सरोवराच्या काठावरती की रात्रीच्या वेळी पाणी पिण्याकरता कोणीतरी येईल आणि माझा युद्ध कलेचा अभ्यास, त्याचा सराव मला करता येईल. बराच काळ निघून गेला. संपूर्ण रात्र निघून गेली. प्रसंग असा आहे, त्याच वनामधून ऐन 25 मध्ये आलेला एक गोरापान तरुण, ज्याचं नाव श्रावण होतं, आपल्या अंध मायबापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी महाराजा श्रावणाच्या चरित्रातून आपण काहीतरी बोध घ्यायचा आहे. हो,
तुम्हाला सांगू, मी जे कीर्तन करायला लागलो ना, तसा 50-50-60 हजार रुपये मला पगार आहे. बरं आहे माझं, सगळं चांगलं आहे माझं. पण तरी सुद्धा मी कीर्तनकार बनलो याचं एकच प्रमुख कारण आहे, ती आमच्या वडिलांची इच्छा की तू 5-50 पगार, हजार पगार घरी आणशील, पण त्याचं एवढं महत्व मला वाटणार नाही. पण वंदन सारख्या एखाद्या गावामध्ये राम जन्माचं तू कीर्तन करशील आणि 2 लोक तुझ्या पाठीवरती थाप मारतील, शाबास, खूप छान कीर्तन केलंस बाळा, खूप चांगलं कीर्तन केलंस, अशी ज्या वेळेस थाप पाठीवरती मिळेल ना, त्या 2 लोकांचे आशीर्वाद मला जास्त आवडतील तुझ्या पगारापेक्षा. आणि म्हणून आमच्या दादांची इच्छा म्हणून मी कीर्तनकार झालो, नाही तर इकडे येण्याची काही एवढी आवश्यकता नव्हती. मी तिथंच उभा राहिलो असतो गायक म्हणून. ऐका ना, मायबापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रावण निघाला होता. त्याच वनातून चालला बिचारा. सकाळपासून तहानलेले श्रावणाचे मायबाप विनंती करतात एका पहाटेच्या प्रसंगी, बाळा त्रास तर द्यावा असं वाटत नाही तुला, पण आता घशाला कोरड पडली रे, बघ ना कुठं पाणी मिळत असेल तर. एका झाडाच्या खाली ती कावड ठेवली महाराज आणि पाण्याच्या शोधामध्ये तो श्रावण निघाला. जवळच सरोवर पाहिलं, त्या सरोवरामध्ये ती हंडी बुडवली आणि ते पाणी आतमध्ये जाताना आवाज होतो, पाण्याचा आवाज. बुडबुड कमंडलूच्या शब्दी ध्वनी उठली जलसन्निधी, दशरथ केवळ शब्द वेदी बाणवेदी विंदिला. बुडबुड बुडबुड बुड असा आवाज झाल्याबरोबर शब्दवेदी बाण मारण्यामध्ये तरबेज असणारा राजा दशरथ ज्या दिशेनं आवाज आला त्या दिशेनं बाण सोडला. सर 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 करत तो बाण आला आणि श्रावणाच्या छातीचा वेध त्या बाणाने घेतला. काय गोड वर्णन नाही. सर आला तो धावूनी आला काळ. त्याला इको द्यायचं, सोडून द्यायचं बटन. मध्ये मध्ये खाली वर केलं की ते स्वर पांगते सगळं. हा, सोडून द्या. हा, ते सांगू लागलो तुम्हाला. खाली वरी करायला. सर आला तो धावून आला काळ, विवलळा श्रावण बाळ. हाई गे दीर्घ फोडूनी हाक, तो पडला जाऊन जोक. या राजाच्या श्रवणी पडता वाणी, हृदयाचे झाले पाणी. आई हा शब्द ऐकल्याबरोबर महाराज त्या राजा दशरथाला खाली सुद्धा उतरायचं कळत नाही. धावत आला, पाहतो रक्ताच्या थारोळ्यात तो तरुण पडलेला. मानाशी मांडीवरती घेतली. बाळा, काल अशा वनामध्ये तुम्ही कोण आहेत? सूर्यवंशातला राजा मी दशरथ आहे. असं राजे, आयुष्य तर संपणारच असतं, पण शेवटची इच्छा पूर्ण करा. माझ्या मायबापाला पाणी पाजाव, ते सकाळपासून तहानलेले. दादांनो, त्याला तिथंच तिलांजली दिली आणि पाण्याचं कमंडलू घेऊन राजा दशरथ त्या मायबापाच्या समोर आला. आपला मुलगा बोलत नाही म्हणून मायबाप विनंती करतात, श्रावणा श्रावणा. राजा, का बोलत नाहीस? अरे, जोपर्यंत तू बोलणार नाहीस तोपर्यंत तुझ्या हातचं पाणी सुद्धा आम्ही पिणार नाही. महाराज शेवटी नाईलाज झाला. राजा बोलला आणि बोलला की लक्षात आला कोण येतो. जातायत श्रावणाचे मायबाप जग सोडून, जाता जाता शाप देऊन दिला. आम्हाशी दिदले पुत्र दुःख, तू ही पावशी पुत्र शोक. जा, तुला 4 मुलं होतील, पण अंतकाळाला एक सुद्धा तुझ्या दृष्टीस पडणार नाही. आमचा जसा वियोग घडून आणलास तसा तुझा आणि तुझ्या मुलांचा वियोग घडेल. तडपडत तुला मरावं लागेल. एका डोळ्यातून आनंदाचे अश्रू गुरुजी आणि दुसऱ्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू व्हायला लागले. पाप घडलं, पण दुसरा डोळा सांगायला आनंद अश्रू येतात. अरे, याला शाप समजावं का याला आशीर्वाद समजावा? होत नव्हते. आता यांच्या आशीर्वादानं होतात काही की. चटकन गुरुदेवाच्या घरी, गुरुवरी असं घडलं. राजा,
अरे हा तर तुझ्यासाठी आशीर्वाद आहे, नसतील शेवटच्या क्षणाला पण होतील तर तुला 4 मुलं होतील, यज्ञाचं आयोजन कर. आणि मग विभांडक पुत्र ऋषशृंगी ऋषींना बोलवण्यात आलं. पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ तयार करण्यात आला आणि त्या यज्ञामध्ये आहुत्या देता देता शेवटची आहुती राजा दशरथ देतोय. आणि शेवटची आहुती दिल्यानंतर यज्ञ नारायण भगवान परमात्मा प्रगट होतात. हातामध्ये पायस पात्र आहे आणि ते पात्र पाहतात त्या दशरथ राजाकडे. त्या भावगीतामध्ये लय सुंदर वर्णन आलं बघा. दशरथा दशरथा घे हे पायसुदान पायसुदान दशरथा. ते पायस पात्र हातामध्ये घेतलं, त्याचे भाग केले, 3 राण्यांना दिले. शेवटचा भाग मला कसा दिला म्हणून कैकई रुसली. पिंड घारीने झडपिला, अंजनीने शेविला. आणि तिकडं महारुद्र अंजनी मातेच्या उदरी जन्माला येतात आणि इकडं मात्र सगळ्या 10 दिशा सुशोभित झाल्यात. भगवान परमात्म्याच्या प्राकट्या करता, अवतरणा करता महापुरुष वर्णन करतात. सगळ्या तिथी हात जोडून उभे आहेत. देवा मी प्रतिपदा आहे, माझ्यात जन्म घ्या. द्वितीय म्हणते देवा माझ्यात अवतार धारण करा. तृतीय म्हणते देवा माझ्यात अवतार धारण करा. पण सगळ्यात एका कोपऱ्यात उभी असणारी नवमी नावाची तिथी, परमात्म्यानं तिला विचारलं, बाई तू अशी बाजूला काऊन उभी आहेस? तिनं सांगितलं, देवा प्रत्येक तिथीमध्ये काही ना काहीतरी विशेष आहे, पण देवा आतापर्यंत मी कोरी आहे. देवा कोरी, मी कोरी आहे. भगवान परमात्म्यानं तिचं स्वागत केलं. अगं आमच्याकडे येणारा कोरा असला तर त्याच्यावर लिहायला जरा बरं पडतं. चांग्या कोरा होता. मुक्ताबाईंनी त्याच्यावरती गोड असा ज्ञानाचा उपदेश केला. ते अगोदरच जर बरबटून आलेलं असतं तर मग लिहिता आलं नसतं. आणि नवमी तिथीची योजना प्रभू करतात. अवतारा कार्याची सगळी योजना झाली आणि या पृथ्वी मातेचं गारानं प्रभू ऐकतात आणि कौशल्याच्या उदरी भगवान परमात्मा प्रगट होतात. 8 वर्षाची मूर्ती भगवान परमात्म्याची प्रगट झाली आणि कौशल्या माता विनंती करते, देवा छोटे व्हा ना, मात्र सुखाचा आनंद द्या. आईचं वचन ऐकलं आणि परमात्मा बाल स्वरूपामध्ये प्रगट होतात. स्तनाला लावलं आणि मातृसुखाचा आनंद कौशल्या मातेला दिला. जसा त्यांना आनंद झाला अवघ्या विश्वाला तसाच आनंद झाला. आणि म्हणून आमचे महापुरुष वर्णन करतात, झाले रामराज्य काय उन्हे आम्हाशी, धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हैशी. आम्ही पुन्हा पुन्हा ओव्यांमधून त्या प्रभू रामचंद्राचीच नावाचा जयघोष करणार आहोत. इतका आनंद सगळ्यांना झाला आणि तो आनंद आपल्यालाही व्हावा याच्याकरता आमच्या लक्ष्मणराव साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं आज या ठिकाणी हा उत्सव संपन्न होतोय. ते दरवर्षी एकदमच झटक्यात ते 12 वाजतात ते सगळं, आणि काही अडचण नाही. तशी पद्धत ठेवली तरी काही बिघडत नाही, काही वावगं नाही, काही उन्ह नाही. त्याचं चरित्र आपण ऐकू शकतो. सगळ्यांच्या चरणी पुनश्च एकदा प्रणिपात करतो की तुम्ही कोणी उठला नाहीत आणि आमच्या साहेबांच्या या उत्सवामध्ये सगळ्यांनी गोड अशी हजेरी दिलात. त्याबद्दल सगळ्यांच्या चरणी प्रणिपात करतो आणि माझ्या शब्दांना याच ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, 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 माऊली,